संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म दिसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्माच्या अंतर्गत 7 प्रकरणांचा अभ्यास आपण सध्या करीत आहोत। भगवान बुद्धांनी सांगितलेली हे 37 बोधिपाक्षीय धम्म ज्याचा अभ्यास करणं प्रत्येक धम्म अनुयायीला महत्त्वाचा आहे, प्रत्येक धम्म उपासक उपासिकेला महत्त्वाचा आहे। कारण भगवान बुद्धांनी सांगितलेले जे 37 बोधिपाक्षीय धम्म आहेत, हा 37 बोधिपाक्षीय धम्म बुद्धत्व प्राप्तीचं प्रवेशद्वार आहे। हे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला रिपीट यासाठी सांगतो की आपण पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करावं, मनन करावं। आणि मी याचा संदर्भसुद्धा तुम्हाला दिला होता की स्वतः भगवान बुद्धांनी या 37 बोधिपाक्षीय धम्माचा उपदेश केलेला आहे। कधी? जेव्हा भगवान बुद्ध महापरिनिर्वाणाची घोषणा करतात, म्हणजे वैशालीमध्ये भगवान बुद्धांनी शेवटचा वर्षावास केला आणि तिथेच असलेल्या महावन कुटागार शालामध्ये विहार करीत असताना घोषणा करतात की आजपासून तथागतांचं म्हणजे 3 महिन्यांच्या नंतर तथागतांचे महापरिनिर्वाण होणार आहे। त्यानंतर भिक्षूंना जवळ बोलवतात आणि त्या समयी भगवान बुद्ध त्या भिक्खूंना उद्देशून हा 37 बोधिपाक्षीय धम्माचा उपदेश करतात। पहिल्या प्रवचनामध्ये मी तुम्हाला ते बुद्ध वचन सुद्धा सांगितलं होतं। एक तुम्हाला स्मरण व्हावं म्हणून ते बुद्ध वचन तुम्हाला पुन्हा सांगतो बघा। हे प्रत्यक्ष बुद्धाचं वचन आहे। भगवान बुद्ध या 37 बोधिपाक्षीय धम्माची भावना करायला सांगतात। तर बुद्ध वचन कसं आहे बघा। ते बुद्ध म्हणतात, कतमेच भिक्कवे धम्मा मया अभय्या देसिता एवो साधुकं उग्गहेत्वा सेवितब्बा भावेतब्बा बहुलीकतब्बा तदस्स बहुजन हिताय बहुजन सुखाय अर्थाय हिताय सेयतिदं। हे बुद्ध वचन आहे। यामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की कतमेच भिक्कवे धम्मा, भिक्खूंनो मी तुम्हाला कोणत्या धम्माचा उपदेश केलेला आहे? मया अभिया देसिता एवो साधुकं, जे चांगल्या प्रकारे उग्गहेत्वा त्याला ग्रहण करा, सेवितब्बा त्याचं सेवन करा, भावेतब्बा त्याची भावना करा, बहुलीकतब्बा त्याला वाढवा, बहुलीकता म्हणजे वाढवणे, त्याला वाढवा। तदस्स कशासाठी वाढव करायचं सर्व? बहुजन हिताय बहुजन सुखाय, सर्व लोकांच्या हितासाठी लोकांच्या सुखासाठी, सोबतच अथाय हिताय, अथाय म्हणजे स्वतःसाठी, स्वतः म्हणजे तुमचंही मंगल करावं आणि लोकांचंही मंगल करावं। अथाय हिताय सेयतिदं। कोणते ते धम्म आहेत? तर बुद्ध पुढे सांगतात, चत्तारो सतिपठ्ठानो
चत्तारो सम्मापधाना चत्तारो इद्धिपादा पंच इंद्रियानी पंच बलानी सत्त बोझंगा अर्य अठ्ठांगिक मग्गो. असे हे एकूण 37 प्रकारचे धम्म बोध भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे की ज्याची भावना पुन्हा पुन्हा आपल्याला भावना करायची आहे, चिंतन करायचं आहे, त्याचं सेवन करायचं आहे आणि त्याला आपल्या जीवनामध्ये वाढवायचं आहे. याकरिता हे 37 बोधिपाक्षीय धम्म अतिशय महत्त्वाचे आहेत. या 37 बोधिपाक्षीय धम्मापैकी मला वाटते 5 प्रकरणं आपण आतापर्यंत पूर्ण केलेली आहे. पहिलं प्रकरण 4 स्मृती प्रस्थान ते आपण पूर्ण केलं. दुसरं प्रकरण 4 सम्यक प्रधान ते सुद्धा आपण पूर्ण केलं. तिसरं प्रकरण 4 प्रकारचे वृद्धिपात ते सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. चौथं आणि 5वं प्रकरण जे मागच्या धम्मदेशनेमध्ये आपण बघितलं. चौथं प्रकरण 5 प्रकारचे इंद्रिय आणि 5वं प्रकरण 5 प्रकारचे बल जे आपण अगदी कालच्या मागच्या काही धम्मदेशनेमध्ये आपण बघितलं. तर असे हे 5 प्रकरणं आतापर्यंत आपण बघितलेली आहे. आजपासून आपण एक नवीन प्रकरण पुन्हा नव्याने सुरुवात करीत आहोत. 6वं प्रकरण आहे की ज्याला सत्त बोझांग असं म्हटलेलं आहे. सत्त बोझांग, सत्त म्हणजे 7, पालीमध्ये 7ला सत्त म्हणतात. सत्त म्हणजे 7, बोझांग अंग म्हणजे पार्ट्स, बोझ म्हणजे ज्ञान, बोधीचं ज्ञान, बोझ. हे 7 प्रकारचे ज्ञानाचे अंग आहे, त्याला बोधी अंग म्हटलेलं आहे. सत्त बोझांग, या सत्त बोझांगांचा सुद्धा अभ्यास या 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये आपण करीत असतो आणि अतिशय महत्त्वाचं आहे. हे 7 प्रकारचे बोझांग किंवा मराठीमध्ये त्याला बोधांग म्हणतात, म्हणजे बोधीचे अंग. बोधी म्हणजे काय? बोधी म्हणजे ज्ञान. जे दुःखमुक्तीचं ज्ञान भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे त्याला आपण दुःखमुक्तीच्या ज्ञानाला बोधीचं ज्ञान म्हणतो, जे ज्ञान बुद्धाला प्राप्त झालं. आणि त्या बोधी मार्गाचे आणखीन हे 7 प्रकारचे महत्त्वाचे अंग आहेत, त्याला बोधी अंग म्हटलेलं आहे, बोधांग म्हटलेलं आहे आणि पालीमध्ये बोझांग असं म्हटलेलं आहे. ते हे 7 प्रकारचे बोझांग आहेत. शब्द तुम्हाला अगोदर सांगतो मी कोणते कोणते आहेत, तसं तुम्ही बाहेर बॅनरमध्ये वाचलेच आहे. आपण पुन्हा याला रिपीट करतो. 7 प्रकारचे बोझांग. पहिलं आहे स्मृती, दुसरं धर्मविचय, तिसरं वीर्य, चौथं प्रीती, 5वं प्रसिद्धी, 6वं समाधी आणि 7वं आहे उपेक्षा. या 7 अंगांना 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये 7 बोझांग असं म्हटलेलं आहे. हे भगवान बुद्धाच्या बोधीचे हे महत्त्वाचे 7 अंग आहेत. स्मृती, धर्मविचय, वीर्य, प्रीती, प्रसिद्धी, समाधी आणि उपेक्षा. आता पुढे येणाऱ्या सर्व प्रवचनांमध्ये या प्रत्येक शब्दांचा अर्थ आपण जाणणार आहोत. या प्रत्येक बोधीच्या अंगांचं काय महत्त्व आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणणार आहोत. आज केवळ एक सारांश रूपया म्हणजे बोधीचे अंग या 37 बोधिपाक्षीय धम्मात किती महत्त्वाचे आहेत. स्वतः भगवान बुद्धांनी सुद्धा याचं महत्त्व प्रतिपादित केलेलं आहे. ते एक सारांश रूपे आपण हे या ठिकाणी बघणार आहोत की बोधीचे अंग किती महत्त्वाचे आहेत, ज्याला आपण सत्त बोझांग असं म्हटलेलं आहे. तर बघा, स्वतः भगवान बुद्धांनी या 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये याला सुवर्ण प्रकाशमान असणारा तारा म्हटलेला आहे. म्हणजे जसे आकाशामध्ये असंख्य तारे असतात बघा, आहे की नाही? असंख्य तारे आहेत, पण त्या ताऱ्यांपैकी एक स्वर्ण तारा असतो जो नेहमी चमकत राहतो बघा. आणि पाहणाऱ्याचं त्याच्याकडे लक्ष जाते की तो तारा चमकत आहे. बाकीचे तारे पण आहेत, पण तो तारा अधिकच चमकतो, तो तारा अधिकच प्रकाशमान करतो. म्हणजे त्या सर्व तारामंडलामध्ये तो प्रकाशमान तारा जो असतो तो सर्वाधिक महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे ही उपमा देऊन
भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, अनुयायांनो, या 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये प्रकाशमान तारा जर कोणता असेल तर हे 7 प्रकारचे बोधीचे अंग आहेत. हे 7 बोधांग आहेत की जो तुमच्या दुःखमुक्तीचा मार्ग आहे. म्हणजे या 7 बोधांगाची भावना केल्याशिवाय, चिंतन केल्याशिवाय आपण आपले दुःख कमी करू शकत नाही. एवढं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे इतकं महत्त्वाचं आहे की याला भगवान बुद्धाने दुःखमुक्तीचा मार्ग म्हटलेला आहे. जर एखादा साधक डायरेक्ट जर या 7 बोधांगाची भावना करत असेल, या 7 बोधांगाची, तर तेवढ्यावरच तो दुःखमुक्त होऊ शकतो. बघा, एवढं सुद्धा भगवान बुद्ध सांगतात. म्हणजे याचा अर्थ असा नाही की बाकीचे अंग महत्त्वाचे नाही आहेत, बाकीचे पण अंग महत्त्वाचे आहेत. पण तुम्ही जसं इथे पाहता की स्मृती एक अंग आहे. हे स्मृती आपण पंच इंद्रियामध्ये पण आहे की नाही, पंचबलामध्ये पण आहे, आर्य अष्टांगिक मार्गामध्ये पण आहे. त्यातल्या त्यात आपण जे 4 स्मृती प्रस्थान बघितले, 4 प्रकारच्या स्मृती करायच्यात, त्याच्यामध्ये पण स्मृती आहे. बरोबर आहे. म्हणजे हे जे बोधीचे अंग आहेत हे बरोबर कोणत्या ना कोणत्या घटकाच्या माध्यमातून तुमच्यामध्ये उत्पन्न होतात. हे स्मृती आहे, धर्मविषय आहे, वीर्य. बघा, 3 नंबरचं बोधांग आहे वीर्य. आपण काल बघितलं ना, पंच इंद्रियामध्ये वीर्य आहे, पंचबलामध्ये सुद्धा वीर्य आहे. त्यानंतर हा जो मार्ग आहे आर्य अष्टांगी मार्ग, त्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रयत्न करायला सांगितलेला आहे, वीर्य सांगितलेलं आहे. 10 पारमितामध्ये सुद्धा वीर्य आहे. म्हणजे बघा, या 7 बोधांगातील हे जे अंग आहेत, हे अंग कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुमच्यामध्ये उत्पन्न होतात. जसं वीर्य, प्रीती, प्रशब्दी, समाधी. तर बघा, समाधी पंच इंद्रियामध्ये पण आहे, समाधी पंचबलामध्ये पण आहे, आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सुद्धा सम्यक समाधी सांगितलेली आहे. बरोबर आहे की नाही. शील, समाधी, प्रज्ञा यामध्ये पण समाधी आहे. म्हणजे बघा, हे जे 7 बोधांग आहेत, हे 7 बोधांग एवढे महत्त्वाचे आहेत की जर एक साधक केवळ या 7 बोधांगाची जरी भावना करत असेल, पुन्हा पुन्हा भावना करतो, चिंतन करतो, सेवन करतो, त्याला बहुलिक तब्बा, त्याला वाढवतो, केवळ एवढ्यानेच तो दुःखमुक्त होतो. बघा, यावरून तुम्हाला लक्षात येईल की हे 7 प्रकारचे बोधीचे अंग, बोधांग किती महत्त्वाचे आहे. भगवान बुद्धांनी या 7 बोधीच्या अंगांना 7 अपरिहानीय धम्माची उपमा दिलेली आहे. 7 अपरिहानीय धम्म, 7 प्रकारचे हे अंग आहे. कोणते? अपरिहानीय म्हटलेलं आहे. अपरिहानीय याचा अर्थ होतो की तुमची कधीच हार होणार नाही. तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये जा, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, तुमची कधीच हार होणार नाही. म्हणजे तुम्ही अपरिहानीय राहाल, नेहमी जिंकणारे राहणार, कधी तुमची हार होणार नाही, कधीच तुमचा पराजय होणार नाही. असे हे 7 बोधीचे अंग की ज्याला भगवान बुद्ध 7 अपरिहानीय धम्म म्हणतात. म्हणजे काय याचा अर्थ होतो की जर एखादा साधक या 7 बोधीच्या अंगांची जर पुन्हा पुन्हा भावना करतो, तो कधी हारणार नाही. हारणार नाही म्हणजे कुठे हारणार नाही, तो दुःखमुक्तीच्या मार्गावर जेव्हा आरूढ झाला, पुन्हा तो मागे येणारच नाही, तो हारणारच नाही, नेहमी समोरच जाईल, नेहमी त्याची प्रगतीच होईल, नेहमी तो पुढेच जाणार आहे. कशामुळं? कारण हे 7 बोधांग, हे 7 बोधांग त्याची तो भावना करतो, चिंतन करतो. यावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल की हे 7 प्रकारचे बोधीचे अंग किती महत्त्वाचे आहे. कारण या 7 बोधांगाची भावना केल्याशिवाय बोधी मार्ग परिपूर्ण होत नाही. हे बुद्धवचन आहेत बरे, हे मी पॉईंट्स लिहून घेतलेले आहेत. वेगवेगळ्या सुत्तांमध्ये भगवान बुद्धांनी या 7 बोधांगाची जी प्रशंसा केलेली आहे, त्याच्यातले काही हे बुद्ध वचन आहे, हे बुद्धांचं वचन आहे. म्हणजे याची भावना केल्याशिवाय, या 7 बोधांगाची भावना केल्याशिवाय बोधी मार्ग परिपूर्ण होत नाही. बोधीचा मार्ग, एका बोधिसत्वाचा बोधीचा मार्ग परिपूर्ण होऊ शकत नाही जोपर्यंत तो या 7 बोधांगाची भावना करत नाही तोपर्यंत. म्हणजे एक बोधिसत्व की जो बुद्धत्वाच्या मार्गावरती आरूढ झालेला आहे, बरोबर आहे, पण जर म्हणजे समजा तो म्हणजे
स्मृती प्रस्थान पण करत आहे, तो बाकीच्या धम्मामध्ये पण निपुण होत आहे, परंतु जर त्याने या 7 बोजांगाची भावना केली नाही, त्याचं चिंतन केलं नाही, त्याची भावना केली नाही, तर त्याचा बोधीचा मार्ग कधीच पूर्ण होऊ शकत नाही. यावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल की हे 7 प्रकारचे बोधीचे अंग किती महत्त्वाचे आहे. भगवान बुद्धांनी एक उपमा दिलेली आहे बघा. उपमा दिलेली आहे, एक हत्तीची उपमा दिली बघा. जसं एका राजाचा हत्ती असतो आणि त्या हत्तीवर स्वार होऊन तो हत्ती हिमालय पर्वतावरती चढतो बघा. एखाद्या हत्तीला पर्वत चढताना बघितला तुम्ही? नाही बघितलं असेल, कठीण आहे ना. हत्ती चढतो का? नाही चढत ना. तो असं जर जमीन सपाट असेल तर बरोबर चालतो, पण जर असं पहाडावर जर चढायचं असेल ना, हत्तीला जमत नाही बघा. का जमत नाही? कारण त्याचा भार जास्त आहे. भार जास्त आहे, त्याची जी सोंड असते ती पुन्हा परत जमिनीला लागत असते, आणि काही इतर पण कारणं आहेत. उपमा कशाची दिली? हत्तीची दिली, हिमालयातला हत्ती, की ज्याप्रमाणे एका बलाढ्य राजाचा हत्ती, त्या हत्तीवर तो राजा स्वार होतो आणि तो हत्ती न भीता न घाबरता अगदी निर्भयपणे बलाने शक्तिपूर्वक तो हिमालय पर्वत चढून जातो, त्या हत्तीप्रमाणे हे 7 बोधीचे अंग आहेत. त्या हत्तीची उपमा दिली आहे बघा, हिमालयातला हत्ती. म्हणजे ज्याप्रमाणे हत्तीमध्ये तो त्या बलाने तो हिमालय पर्वत सर करतो, अगदी त्या हत्तीच्या एवढं बल त्या साधकामध्ये निर्माण होते बघा. कितीही असं चढ असू द्या, कितीही मोठा चढ असू द्या, तुम्ही फक्त याची भावना तर करा. या स्मृती, हे स्मृती, धर्मविचय, वीर्य, प्रीती, प्रशब्दी, समाधी, उपेक्षा, या 7 बोजांगाची फक्त भावना जरी केली ना, तरी तुम्ही मोठ्यातल्या मोठा पर्वत पार करू शकता, मोठ्यातला मोठा पहाडाला पार करू शकता. एवढं महत्त्वाचे आहेत हे 7 प्रकारचे बोधीचे अंग. एवढं बुद्धाने महत्त्व प्रकट केली बघा याची. ज्याप्रमाणे आपण या पृथ्वीवरती राहतो, बरोबर आहे, या पृथ्वीवर राहून आपण चालतो, या पृथ्वीवर राहून आपण बसतो, झोपतो, बरोबर आहे. म्हणजे पृथ्वी आपला आधार आहे ना. या पृथ्वीवरच आपण उभे राहतो ना, या पृथ्वीवरच आपण झोपतो, म्हणजे ही पृथ्वी काय आहे? आपला आधार आहे. ज्याप्रमाणे पृथ्वीचा आधार घेऊन आपण चालतो, बसतो, झोपतो, बरोबर आहे, अगदी त्याप्रमाणे एक उपासक किंवा एक उपासिका किंवा एक धम्म अनुयायी शिलाच्या धर्तीवर प्रतिष्ठापित होतो आणि शिलावर प्रतिष्ठापित होऊन तो या 7 प्रकारच्या बोधी अंगांची भावना करतो, तर तो दुःखमुक्त होतो. जे बुद्धानं हे एवढं स्पष्ट केलं बघा, की याच्यामध्ये तुम्हाला लगेच लक्षात येईल बघा. स्वतः बुद्धाने हे प्रवचन एका भिक्षूंकडून ऐकलेलं बघा. म्हणजे बुद्धानं जे सांगितलं, पण भगवान बुद्धाच्या जीवनातील एक प्रसंग तुम्हाला सांगतो, की एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या, ते जे वेळुवन होतं राजा बिंबिसारानं दान दिलेलं, त्या वेळुवनामध्ये कलंदक निवापात विहार करीत होते आणि खूप बिमार झाले भगवान बुद्ध. त्यांना शारीरिक आजार जडला. अतिशय आजारी पडल्यामुळे भगवान बुद्ध त्यांच्या खाटेवरती, म्हणजे आसनावरती पहुडलेले होते, खूप आजारी होते. तर त्यावेळेस त्या ठिकाणी एक महाचुंद थेर नावाचे भिक्षू राहत होते. कोण? महाचुंद थेर. तर महाचुंद थेरला समजलं की भगवान बुद्ध आजारी आहेत. मग ते महाचुंद थेर भंतेजी भगवान बुद्धांना भेटायला गेले आणि मग भगवान बुद्धांना तिथे जाऊन भगवान बुद्धांना अभिवादन करतात. अभिवादन करून बाजूला बसतात. मग भगवान बुद्ध त्या महाचुंद थेर भंतेजींना विचारतात की महाचुंद, आपणास 7 बोजांग कोणते आहेत माहीत आहे का? तर ते भंतेजी म्हणाले, चुंद भंतेजी म्हणाले, भगवान हो, आपणच तो उपदेश केलेला आहे, आपणच तर या 7 बोजांगाची देशना केलेली आहे भगवान, आणि मला चांगल्या प्रकारे माहीत आहे भगवान की 7 प्रकारचे बोजांग कोणते आहेत. मग भगवान बुद्ध म्हणतात, असं का? तर सांगा बरं, ते 7 प्रकारचे बोधीचे अंग कोणते कोणते आहेत? बुद्धानं असं म्हटल्याबरोबर ते पूज्य म्हणते महाचुंद थेर जे होते
त्यांनी बुद्धाने शिकवलेले तेच बोधीचे अंग बुद्धांना सांगितले की भगवान आपण आम्हाला अशा अशा प्रकारे सांगितलं, भगवान हे स्मृती बोधांग आहे, भगवान याची भावना केली पाहिजे, हे धर्मविषय बोधांग आहे भगवान याची भावना केली पाहिजे, त्यानंतर हे वीर्य बोधांग आहे भगवान, हे पीती बोधांग आहे भगवान, हे प्रशब्दी बोधांग आहे भगवान, हे समाधी बोधांग आहे भगवान, हे उपेक्षा बोधांग आहे भगवान याची पुन्हा पुन्हा भावना केली पाहिजे. आणि जर कोणी या बोधांगाची पुन्हा 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 भावना करतो तर एखाद्या असाध्य रोगातून सुद्धा तो मुक्त होतो. असाध्य रोगातून मुक्त होतो तो. त्याने त्या म्हणजे भंते महाचुंद थेरांनी या सत्त बोधांगाचा उपदेश भगवान बुद्धांना केला. भगवान बुद्धांनी अतिशय शांत चित्ताने त्या बोधांगाची म्हणजे देसना ऐकली, पुन्हा चिंतन केलं, मनन केलं, चिंतन केलं, मनन केलं, भावना केली. तर बघा हे बुद्धाच्या सोबत घडलेलं आहे. तर या 7 बोधांगाची भावना केल्याबरोबर भगवान बुद्ध त्या असाध्य आजारातून मुक्त झाले. आजारातून मुक्त झाले. बघा जे भगवान बुद्ध स्वतः सांगतात, बुद्धाचं वचन आहे, जर कोणी आपल्या जीवनामध्ये या 7 बोधांगाची जर भावना करीत असेल तर तो मोठातल्या मोठ्या शारीरिक किंवा मानसिक आजारातून मुक्त होऊ शकतो. हे बुद्धाचं वचन आहे. पण ते समजलं पाहिजे की 7 बोधांग आपल्या जीवनामध्ये कसं काम करतात आणि त्या अंगांची भावना केल्याने आपण दुःखातून किंवा रोगातून कसे मुक्त होतो ते तुम्हाला समजलं पाहिजे. ते आपण पुढे जेव्हा एक एक ते अंग घेऊ ते तुमच्या लगेच लक्षात येईल. एकदा तर महाकाश्यप भंतेजी बघा, धुतांगधारी, त्यांनी भगवान बुद्धांना म्हणजे अग्नी संस्कार केला भगवान बुद्धांचा. महाकाश्यप धुतांगधारी भिक्षू ते सुद्धा आजारी पडले. मग भगवान बुद्धांना समजलं की महाकाश्यप भंते आजारी पडलेले आहेत. भगवान बुद्ध महाकाश्यपला भेटायला गेले. महाकाश्यप भंतेजींनी असं त्यांना अभिवादन केलं आणि महाकाश्यप भंतेजींना तिथे भगवान बुद्धांनी या 7 बोधांगांचा उपदेश केला. महाकाश्यपला उपदेश केला बघा. आणि त्या 7 बोधांगाची देसना ऐकून ते महाकाश्यप भंतेजी त्याची भावना करतात, चिंतन करतात, त्याला वाढवतात, बहुलिक तब्बा त्याला वाढवतात. आणि आश्चर्य बघा, आश्चर्य नाही आहे, ते पुण्य आहे बघा की केवळ तेवढ्याने महाकाश्यप भंतेजी त्या आजारातून मुक्त झाले. एवढंच काय, एक मोग्गलान नावाचे भंतेजी म्हणून होते धुतांगधारी. सारीपुत्त आणि मोग्गलान आपण म्हणतो ना, मोग्गलान भंतेजी ते सुद्धा आजारी पडले. भगवान बुद्धांना समजलं की मोग्गलान भंते आजारी पडलेले आहेत. तर भगवान बुद्ध मोग्गलान भंतेजींना भेटायला गेले. तिथे जाऊन सुद्धा भगवान बुद्ध त्या मोग्गलान भंतेजींना या 7 बोधांगाचा उपदेश करतात. आणि बघा ते मोग्गलान भंतेजी सुद्धा या 7 बोधी अंगांचं चिंतन करतात, मनन करतात, भावना करतात, त्याला वाढवतात. तर ते सुद्धा केवळ या 7 बोधांगांच्या भावनेने ते सुद्धा रोगातून मुक्त झाले, आजारातून मुक्त झाले. बघा हे बुद्ध वचन आहेत. बुद्ध स्वतः सांगतात बघा. तर एक जर कोणी साधक आपल्या जीवनामध्ये या 7 बोधांगाची जर भावना करत असेल तर तो सर्व प्रकारच्या आजारातून सुद्धा मुक्त होतो आणि दुःखमुक्तीचा परम मार्ग आहे. तर भगवान बुद्धांनी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की जर कोणी एक अनुयायी नेहमी याची जर भावना करत असेल तर तो आपल्या जीवनातील दुःखाचा क्षय करतो. या 7 बोधांगाला तुम्ही स्वतःचा मित्र समजा. म्हणजे हे तुमचे 7 मित्र आहेत, हे कल्याण मित्र आहेत. बघा जसं एक तुमचा कल्याण मित्र म्हणजे चांगला मित्र. काही काही मित्र कसे असतात, आपलं वाईट करतात, नावाला फक्त मित्र असतात, पण त्यांच्या त्या वाईट स्वभावामुळं ते आपलं अवमंगल करतात. पण एक मित्र असा असतो की तुमचं कल्याण करतो, तुमचं मंगल करतो, त्याला कल्याण मित्र म्हटलेलं आहे. तर भगवान बुद्धांनी आणखीन एका उपमामध्ये या 7 बोधांगांना तुमचे 7 मित्र म्हटलेलं आहे. हे तुमचे 7 मित्र आहेत, कल्याणकारी मित्र. जर तुम्ही या 7 मित्रांची संगत केली, तुम्ही या 7 मित्रांची जर संगत केली, हे तुमचे कल्याण मित्र आहे, तर तुम्ही आपल्या जीवनातील दुःखाचा क्षय करू शकता. यासाठी सुद्धा भगवान बुद्धांनी या 7 बोधांगांचा उपदेश केलेला आहे.
मी मागच्या काही प्रवचनामध्ये तुम्हाला पंचनिवारण सांगितले होते. कशा प्रकारे ते 5 इंद्रिय या पंचनिवारणांना ओळखतात आणि पंचबलामध्ये रूपांतरित करून विचिकिच्छा, थीनमिद्ध, उद्धच्च, कुकच्च, व्यापाद आणि कामछंद हे 5 प्रकारचे निवारण मी तुम्हाला सांगितले होते. आणि श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा हे 5 बल या 5 अकुशल तत्वांचं निवारण करतात. तर बुद्ध या बाबतीत सुद्धा सांगतात, जर तुम्हाला या 5 निवारणाला जाणायचं असेल, त्याला नष्ट करायचं असेल, सोबत सोबत पंच उपादान स्कंद सुद्धा मी तुम्हाला सांगितले, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, हे सुद्धा जर तुम्हाला जाणायचं असेल, हे सुद्धा तुम्हाला जर जाणायचं असेल, तर तुम्हाला या 7 बोधांगाची भावना करणं अतिशय गरजेचं आहे. 4 आर्य सत्य जर लक्षात घ्यायचे असतील तरी पण तुम्हाला सत्य या 7 बोधांगाची भावना करावी लागेल. आर्य अष्टांगिक मार्गाची जर तुम्हाला पालन करायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला याच 7 बोधांगांचा अभ्यास करावा लागेल. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी या 7 बोधी अंगांचं महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणजे हे सर्व तुम्हाला मी यासाठी सांगतोय की जेव्हा आपण या 7 अंगांचा एक एक अंगांचा जेव्हा अभ्यास करू तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे. कारण हे जे 7 अंग मी तुम्हाला या शब्दांचा अर्थ सांगितला नाही, हे 7 अंग बघा. स्मृती, स्मृती म्हणजे काय? सावधान होऊन जीवन जगणे, स्मृती. त्यानंतर धर्मविषय, धर्मविषयाचा अर्थ होतो धर्माचं म्हणजे धम्माचं विवेचन करणे, धम्माचा विचार करणे. तिसरं आहे वीर्य, वीर्य म्हणजे काय? उत्साहशील राहणे. त्यानंतर चौथं आहे प्रीती, नाव असतं ना कोणत्या मुलीचं नाव, प्रीती. प्रीती म्हणजे काय? आनंद, प्रसन्नता. त्यानंतर प्रशब्दी, हा जरा नवीन शब्द आहे पण आजकाल लोक आपल्या मुलींचे नाव ठेवतात. प्रशब्दी, प्रशब्दी याचा अर्थ होतो आंतरिक शांती, म्हणजे इनर पीस, म्हणजे एकदम डीपली तुम्हाला शांती प्राप्त झालेली, एकदम आंतरिक शांती असते, त्याला म्हणतात प्रशब्दी. नंतर आहे समाधी, म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता. नंतर आहे उपेक्षा, म्हणजे उपेक्षा भावना, ना कोणाबद्दल राग ठेवणे, ना कोणाबद्दल द्वेष ठेवणे, ना कोणाबद्दल आसक्ती, ना मोह ठेवणे, म्हणजे उपेक्षा भावना ठेवणे. ठीक आहे, समतोल राहणे, त्याला उपेक्षा म्हटलेला आहे. तर जेव्हा आपण या 7 अंगांचा एक एक अंगाचा आपण जेव्हा अभ्यास करू तर तुमच्या लक्षात येईल की हे 7 अंग आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचे आहेत, ते तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल. तर भगवान बुद्ध या 7 अंगांना 7 रत्न म्हटलेलं आहे. तुम्ही मिलिंद प्रश्न जर ग्रंथ वाचला तर त्याच्यामध्ये चक्रवर्ती राजाचं उदाहरण दिलेलं आहे. चक्रवर्ती राजा, चक्रवर्ती राजाकडे 7 प्रकारचे रत्न असतात, 7 प्रकारचे रत्न, आणि त्यामुळेच त्याला चक्रवर्ती राजा म्हटलेलं असते. हे बाकीचे राजे असतात पण चक्रवर्ती राजा जो असतो ना, तो त्याच्याकडे 7 प्रकारचे रत्न असतात. कोणते कोणते? ते बघा, हस्तिरत्न म्हणजे त्याकडे हत्तीचे रत्न असतात, अश्वरत्न त्याच्याकडे घोडे असतात, मणिरत्न त्याच्याकडे विविध प्रकारचे मणी असतात, स्त्रीरत्न त्याच्याकडे स्त्रिया असतात, गृहपतिरत्न तो स्वतः गृहपती असतो. त्यानंतर अमात्यरत्न त्याच्याकडे विविध वेगवेगळे अमात्य असतात म्हणजे महामंत्री असतात. आणि नंतर आहे ब्रह्मरत्न, तो पवित्र असतो. ब्रह्म म्हणजे तो देव नाही बरं, ब्रह्म म्हणजे पवित्र जीवन, पवित्र असतो ब्रह्मरत्न. अशा 7 रत्नांनी तो चक्रवर्ती राजा युक्त असतो. तर भगवान बुद्ध म्हणतात या चक्रवर्ती राजाच्या या 7 रत्नाप्रमाणे हे 7 बोधांग, हे बोधीचे अंग तुम्हाला चक्रवर्ती राजा एवढं तुम्हाला नेऊन पोहोचतात. बघा, हे 7 रत्न अर्थात हे 7 बोधीचे अंग आहेत की जे तुम्हाला मोठ्या एका चक्रवर्ती राजाप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये काम करतात. भगवान बुद्धांनी या 7 बोधींच्या म्हणजे हे 7 अंगांची भावना करूनच मारसेनेला पराजित केलेला आहे. श्रद्धाबल त्यांच्यामध्ये होतच, परंतु यासोबत जर तुमच्याही जीवनामध्ये जर एखादी मारसेना उत्पन्न झाली म्हणजे काय, राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, माया, दुर्भावना, अहंकार, असं जर
असंख्य विकार मारसेनाच्या रूपात जर तुमच्या जीवनात उत्पन्न झाले तर बांधवांनो, भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, अनुयायांनो, तुम्ही या 7 बोधी अंगांची भावना करा. जर तुम्ही या बोधी अंगांची भावना केली तर मोठ्यातल्या मोठ्या अकुशल तत्वाला तुम्ही मारू शकता, मारसेनेला पराजित करू शकता. स्वतः भगवान बुद्धांनी ध्यानाच्या कालावधीमध्ये जेव्हा ती मारसेना उत्पन्न झाली तर या 7 बोधीच्या अंगांचा भगवान बुद्धांनी भावना केली आणि त्या मारसेनेला पराजित केले. बघा, तर अशा प्रकारे भगवान बुद्ध या 7 बोधांगांचा उपदेश करतात आणि उपदेशामध्ये सांगतात की तुम्हाला या 7 बोधांगाची पुन्हा पुन्हा भावना करायची आहे, चिंतन करायचं आहे, सेवन करायचं आहे, त्याला वाढवायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे 7 बोधांग आपले फार महत्त्वाचे आहेत. तर कोणते 7 बोधांग आहेत आता लक्षात ठेवा, सिक्वेन्स वाईज लक्षात ठेवा. स्मृती, धर्मविचय, वीर्य, प्रीती, प्रशब्दी, समाधी आणि उपेक्षा, हे 7 बोधीचे अंग, ज्याला बोधांग, सप्त बोधांग असं म्हटलेलं आहे. या 7 बोधांगांची नेहमी भावना करा, नेहमी चिंतन करा, कारण हाच आपल्या खरा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. सकाळच्या सत्रामध्ये जे आपली जे सकाळचं सत्र आहे त्यामध्ये तुम्ही भोजंग सूत्र म्हणता ना. आज तुम्ही म्हटलं वाटतं भोजंग सूत्र म्हटलं की नाही, त्याचा अर्थ वाचा बरं. भोजंग सूत्र म्हणता तुम्ही, काय त्याचा अर्थ होतो? ते भोजंग सूत्र म्हणजे काय? ते भोजंग सूत्र म्हणजे हे 7 प्रकारच्या बोधीचे अंग त्याचे सांगितलेले आहेत. हे बघा, मी ते पुस्तक तुम्हाला दाखवतो, वाचतो. बोजंग सूत्र आहे बघा, बोजंग सूत्रामध्ये हे सांगितलेलं आहे. हे सूत्र पुन्हा पुन्हा म्हणत चला. विहारामध्ये असताना, घरी असताना, एकटं असताना हे सूत्र नेहमी नेहमी म्हणत चला. बघा सूत्रात काय सांगितलेलं आहे. बोझंगो सती संखातो, बोझंगो सती संखातो धम्मानंग विचयो तथा, हे बोधीचे अंग दाखवले बघा इथं. आता तुम्ही म्हणता रोजच, पण तुम्ही फक्त म्हणता असं, पण ते लक्षात येत नाही ना. तर आता तुमच्या लक्षात येईल कसं आहे. बोझंगो सती, सती म्हणजे काय? स्मृती. ठीक आहे, सती म्हणजे स्मृती. सती संखातो धम्मानंग विचयो, धम्म विचय, धम्मानंग विचयो तथा वीर्यंग, वीर्यंग म्हणजे काय? वीर्य. वीर्यंग प्रीती म्हणजे प्रीती. वीर्यंग प्रीती पसद्धी, पसद्धी म्हणजे प्रशब्दी. वीर्यंग प्रीती पसब्दी बोझंगांच तथा परे समाधुपेक्षा बोझंगा. समाधुपेक्षा, समाधी आणि उपेक्षाचा एक शब्द बनवलेला आहे, समाधी आणि उपेक्षा. समाधुपेक्षा बोझंगा सत्तते, सप्पद सत्तते, म्हणजे 7 प्रकारचे हे बोधीचे अंग आहेत. हे तुम्ही रोज तुमच्या वंदनेमध्ये म्हणता बघा, पुन्हा पुन्हा म्हणता तुम्ही. बोझंगो सती संखातो धम्मानंग विचयो तथा वीर्यं पिती पसद्धी बोझंगंच तथा परे समाधुपेक्षा बोझंगा सत्तते सप्पदस्तिना. बघा ह्या गाथेमध्ये या 7ही बोधी अंगांचा उपदेश केलेला आहे. फक्त आपल्याला त्याचा अर्थ माहीत नव्हता, पण आता तुम्हाला अर्थ माहीत झाला. हे जे मी तुम्हाला उदाहरणं दिले ना, महाकाश्यप, महामोग्गलायन, हे उदाहरणं सुद्धा याचे सांगितलेले आहे. बघा एका गाथेत सांगितलेलं आहे, बघा तुम्हाला वाचून दाखवतो. एकस्मिन समयं नाथो मोग्गलानं च कस्समं. बरोबर आहे ना, बोलता की तुम्ही? एके समयी एकस्मिन समयं नाथो मोग्गलानं च कस्सपं. मोग्गलानं म्हणजे मोग्गलान, कस्सपं म्हणजे महाकाश्यप. मोग्गलानं च कस्सपं गिलाने दुःखिते दिस्वा बोझंगे सत्य देसई. काय म्हणलेलं आहे? ते आजारी पडले, गिलाने म्हणजे आजारी पडले, गिलाने दुःखिते दिस्वा, त्याच्यामध्ये ते दुःखी होते. बोझंगे सत्य देसई, सत्य म्हणजे 7, या 7 बोझांगाची त्यांनी भावना केली, चिंतन केलं, मनन केलं. नंतर काय? ते चतंग अभिनिंदित्वा, त्यांनी भगवान बुद्धांचं अभिनंदन केलं. अभिनिंदित्वा, बुद्धांचं अभिनंदन केलं. रोगा मुंचीन सुतंखणे, रोगातून मुक्त झाले बघा ते. आणि त्याच्यामुळे त्यांनी भगवान बुद्धांचं अभिनंदन केलं, धन्यवाद व्यक्त केलं की भगवंतांनी एवढा महान या 7 बोधी अंगांचा उपदेश केलेला आहे. पुढं काय म्हणतात या गाथेमध्ये? एकदा धम्मराजापी गेले ना बी पिलितो, असंच म्हणता ना. एकदा धम्मराजा सुद्धा आजारी पडला. कोण?
भगवान बुद्धांचा उल्लेख इथे धम्मराजा केलेला आहे. धम्मराजा, एकदा धम्मराजा पी गेले ना भिपिलितो चुंद थेरेन, म्हणता ना तुम्ही. चुंद थेर म्हणजे कोण? महाचुंद थेर म्हणते जी. चुंद थेरेने तंग एव, ते आले भना पेतवान सादरंग संमोदितवान आबादा तम्मा उठासी ठान सो एतेन सच्च वज्जेन हो तू ते सो तिथे हो तू सबदा. चुंद थेरांनी येऊन भगवान बुद्धांना त्या सत्त बोधी अंगांचा उपदेश केला. बुद्धाने ते उपदेश ऐकला, पुन्हा भावना केली, चिंतन केलं आणि धम्मराजा पी, आपले धम्मराजा भगवान बुद्ध सुद्धा आजारातून मुक्त झाले. बघा, हे सत्य वचन आहे. एतेन सच्च वज्जेन हो तू, एतेन सच्च वज्जेन सो तिथे हो तू सबदा. या सत्य वचनाने तुमचं मंगल हो. आपण रोज म्हणतो हे सकाळच्या सत्रामध्ये, फक्त अर्थ माहीत नाही आहे. त्याच्यामुळे अर्थ सुद्धा माहीत असला पाहिजे. बघा किती आनंद येतो आपल्याला. अरे आपण हे रोज म्हणतो, पण आपल्याला माहीतच नाही की आपण हे रोज म्हणत आहोत आणि किती महत्वाचं आहे. सुरुवातीला सांगितलेलं बघा, संसारे संसरतानं सब दुःख विनाशके. अरे हा जो संसार आहे, या संसारात संसरतानं, हे संसारात जर पार करून जायचं असेल, सब दुःख विनाशके, सगळ्या दुःखाचा विनाश करायचा असेल, सत्य धम्मेच बोझंगे. सत्य धम्म, 7 प्रकारचे धम्म कोणते? 7 प्रकारचे बोझंग. सत्य धम्मेच बोझंगे मारसेना पमद्दने. जर 7 प्रकारच्या या बोझंगाची भावना केली, मारसेना, अरे मोठ्यातली मोठी जरी मारसेना आली तरी तुम्ही त्या मारसेना तुम्ही हरू शकता. मारसेना पमज्जने बुझित्वा येची मे सप्ता ती भवा मुक्त कुत्तमा. ती भवा, 3 प्रकारचे भव, हे दुःख निर्माण करणारे भव आहेत. ती भवा मुक्त कुत्तमा अजाती मजरा व्याधी. जाती म्हणजे जन्म, जाती म जाती म जरा, जरा म्हणजे काय? म्हातारपण. व्याधी म्हणजे काय? आजारी पडणे, म्हणजे जन्म, आजारी पडणं, म्हातारा होणं, हे जे काही दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत. अजाती मजरा व्याधी अमतंग. अमतंग म्हणजे काय? अमृत पद आहे. अमतंग निभयंगता, तो अमृत पदाला प्राप्त करतो, त्या सगळ्या दुःखाला नष्ट करून. अमतंग निभयंगता एव मादी गुणोपेतंग अनेक गुणसंघं ओसधं च. औषधरूपी काम करते तुमच्या जीवनामध्ये. ओसधं च इमंग मंतंग बोझंगंच भनामहे. अशा प्रकारे बोझंग तुमच्या जीवनामध्ये औषधीसारखं काम करतात. तुम्हाला रोगातून मुक्त करण्यासाठी, शोकातून मुक्त करण्यासाठी, दुःखातून मुक्त करण्यासाठी हा भोजन सुत्ताचा उपदेश आहे बघा, जे आपण रोज म्हणतो. एवढं महत्त्वाचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचे जे भोजंग परित्त सुत्त आहे, त्याचे आपण नेहमी म्हणजे भावना करतो, त्याचं पठण करतो. यासाठी कारण बुद्धाने तुम्हाला सांगितलं, भिक्खूंना सांगितलेलं आहे की ही जे भोजंग आहे ही नेहमी भावना करा, चिंतन करा, सेवन करा, त्याला वाढवा, कारण हाच आपल्या दुःखमुक्तीचा खरा मार्ग आहे. तर अशा पद्धतीने हे जे भोजंग सुद्धा आहे हे सुद्धा तुम्ही नेहमी म्हणत चला. विहारात असले तरी म्हणत चला, घरी असले तरी म्हणत चला, एकटे आहात तुम्ही तरी म्हणत राहायचं. त्याचा अर्थ पण वाचायचा, कारण फार महत्त्वाचा आहे. आणि सत्यवचन आहे, एतेन सच्च वज्जेन हो तू ते जय मंगलम. तुमचं या सत्यवचनाने जय मंगल कल्याण हो. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी या सत्य बोझंगाची भावना करण्यासाठी आपल्याला उपदेश केलेला आहे. तर आपणही स्मृती, धर्मविषय, वीर्य, प्रीती, प्रशब्दी, समाधी आणि उपेक्षा या 7 बोधी अंगांचा, ज्याला सत्य बोझंग असं म्हटलेलं आहे, या 7 बोझंगाची नेहमी भावना करा, चिंतन करा, कारण यामध्येच आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो आणि तथागतांच्या आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार